नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपला आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण ठरलं तर मग या मालिकेत पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये काय घडणार आहे त्याचे अपडेट आपण आजच्या या भागात घेणार आहोत। आतापर्यंतची सगळी स्टोरी तर आपल्याला माहीतच आहे की सध्या सायली आणि अर्जुनचं लग्न झालेलं आहे, पण ते लग्न हे सगळ्या सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाच्या मनाविरुद्ध झालेलं आहे। सगळ्यांची इच्छा नसतानाही अर्जुनने सायलीचा हात पकडला आणि तिच्याशी लग्न केलं। त्यानंतर संपूर्ण सुभेदार कुटुंबियांनी अर्जुन सायलीला घरात घेण्यापासून नकार दिला होता। आता हे सगळं घडल्याच्या नंतर अर्जुन आणि सायली दोघं एक रात्र चैतन्याच्या घरी घालवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुभेदारांच्या बंगल्यावर येतात। आता पूर्णाजी ह्या अर्जुनला लगेच दारातच थांबवतात आणि मग त्या अर्जुनला सांगत असतात, अर्जुन, आम्ही या मुलीला आमची सून मानत नाही, त्यामुळे ही मुलगी या घरात येऊ शकत नाही। आता असं म्हटल्याबरोबर सायलीला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं। त्याबरोबर लगेचच इकडे अर्जुन हा सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो, तिला जवळ घेत सांगत असतो, मानावं लागेल, ही माझी बायको आहे आणि लिगली ही मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच हिला सून म्हणून स्वीकारावं लागेल। त्याचबरोबर आता इकडे अर्जुन असं बोलल्याबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की अर्जुन हा एवढं काय धडाधड बोलतोय। त्याबरोबर इकडे सगळेजण अर्जुनकडे रागाने बघत असतात, तर दुसरीकडे अर्जुनने आपल्या खांद्यावरती हात ठेवला या गोष्टीने सायलीला बरं वाटलेलं असतं। तर कल्पनाला मात्र अर्जुनचं हे वागणं अजिबातच आवडलेलं नसतं। तर इकडे आता अर्जुन हा संपूर्ण सुभेदार कुटुंबियांना सांगत असतो, काय आहे ना, माझ्या आजीची आणि आईची अशी सांगण्याची पद्धत आहे की बायकोच्या पाठीशी कायम ठामपणे उभं राहायचं, तिला कधीच एकटं सोडायचं नाही, आणि आज मी तेच करतोय। त्यानंतर अर्जुन स्वतःहून तिथे माप ठेवतो, त्याच्यात तांदूळ सुपारी ठेवतो आणि सायलीला गृहप्रवेश करून घरात यायला सांगतो। आता सायली हे सगळं बघून खुश होते आणि मग ती काही न बोलता माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी सुभेदारांच्या घरात सून म्हणून आलेली असते। पण आता इकडे कोणीही सुभेदार खुश नसतात। सायली ही मनातल्या मनात म्हणत असते की आज मी या घरामध्ये प्रवेश घेतलाय, पण लवकरच मी माझ्या सगळ्या माणसांच्या मनात सुद्धा प्रवेश करणार आहे। आता सायली पुन्हा एकदा संपूर्ण घर डोळ्यात साठवून घेते, तिला खूप आनंद झालेला असतो, कारण याच घरातून तिला बाहेर काढलेलं असतं आणि आज पुन्हा ती त्याच घरात आलेली असते। त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघं त्यांच्या खोलीत येतात, त्यांचा सुखाचा संसार आपल्याला आता सुरू होत असताना पाहायला मिळतो। पण त्याचबरोबर आता इकडे सायलीला या गोष्टीचं टेन्शन आहे की लग्न तर केलं, सगळं तर व्यवस्थित झालं, पण कुटुंबाचं काय, जर माझं कुटुंबच खुश नसेल तर हे सगळं केलंय त्याला काय अर्थ आहे, काय करू, म्हणजे सगळेजण परत पूर्वीसारखे नॉर्मल होतील हळूहळू। तर आता इकडे विमलताई तिला आयडिया देतात, मी काय म्हणते सायलीताई, आपण एक काम करू, तुम्ही ना मस्त सगळ्यांच्या आवडीचा एक एक पदार्थ बनवा, तसंही तुमचं नवीन लग्न झालंय म्हणजे तुम्हाला काहीतरी बनवायचंच आहे गोडाचं, तुम्ही सगळ्यांच्या आवडीचं काहीतरी करा, मग बघा तुमच्या हातचं एकदा की खाल्लं ना की सगळ्यांचा राग कसा निघून जाईल ते। सायली सुद्धा म्हणते, हो बरोबर बोलताय तुम्ही विमलताई, तसंही माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग हा त्याच्या पोटापासूनच सुरू होतो असंच म्हणतो ना आपण। मग लगेचच इकडे सायली आणि विमल दोघीजणी नाश्ता बनवत असतात, इतक्यात त्या ठिकाणी कल्पना येते। आता हे सगळं बघून कल्पनाला राग येतो। तोपर्यंत सगळा नाश्ता बनलेला असतो, सगळेजण ब्रेकफास्ट घ्यायला आलेले सुद्धा असतात, पण सायलीने नाश्ता बनवला ही गोष्ट ज्यावेळेस सगळ्यांना कळते त्यावेळेस सगळेच जण नाश्ता करण्यापासून नकार देतात आणि आपापल्या पुढ्यातली ताटं पुढे सारतात। आता हे सगळं बघून सायलीला खूप जास्त वाईट वाटत असतं। तर कल्पना, पूर्णाजी, अस्मिता ह्या तिघीही सायलीचा अपमान करत म्हणतात, किती निर्लज्ज मुलगी आहे ही, हिला आमच्यासाठी काही करू नको सांगितलं तरी हिला कळत नाही, ऐकत नाही ही। आता बिचाऱ्या सायलीला खूप वाईट वाटत असतं, पण तरीसुद्धा सायली काही बोलत नाही। आणि मग इकडे पूर्णाजी आणि कल्पना ह्या दोघी विमलला सुद्धा खडसावतात की तुला या घरात आम्ही कामावरती ठेवलं यासाठी की तू आमचं सगळं करावं आणि आजच्या नंतर नाश्ता तूच बनवायचा। विमल होकार देते, त्यानंतर ती काहीच बोलत नाही। बिचारी सायली रडत किचनमध्ये उभी राहते। अर्जुन घरी आल्यावर विमल हा सगळा प्रकार अर्जुनला सांगते। मग अर्जुन हा सायलीकडे येतो आणि तिची समजूत काढतो। तो सायलीला समजावतो, बायको, हे सगळं तर आपल्याला आधीपासूनच माहीत होतं की असंच घडणार। अगं, आपण पूर्ण आजीच्या लाडक्या नातीला म्हणजेच तन्वीला हर्ट केलंय, मग ती एवढ्या लवकर आपल्याला कसं काय माफ करेल, तू कसं सगळं विसरून गेलीस।
थोडा वेळ द्यावा लागेल ना आपल्याला हे सगळं नॉर्मल व्हायला. सायली म्हणत असते, अहो पण मग मी त्याच्यासाठीच तर प्रयत्न करत होते ना. अर्जुन म्हणत असतो, अगं हो बायको, तू प्रयत्न करतेस, पण घरातल्यांनी सुद्धा रिस्पॉन्स द्यायला थोडा वेळ लागेल. आणखी थोडा वेळ जाऊ देत, मग बघ हळूहळू कसं सगळं नॉर्मल होतं ते. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघंजणं बोलता बोलता डायनिंग टेबलजवळ येतात. अर्जुन स्वतःहून सायलीला टेबलवरती बसायला सांगतो. त्यानंतर तो तिला स्वतःच्या हाताने वाढून घेत असतो. तर इकडे नागराजला मात्र प्रियाचा खूप जास्त राग आलेला असतो, कारण 2 वर्ष मेहनत करून एवढे सगळे प्लॅन्स बनवून, त्यातले काही प्लॅन्स फ्लॉप होऊन, काही प्लॅन्स सक्सेसफुल होऊन, एवढं सगळं करून आता तो ह्या फायनल डेस्टिनीपर्यंत पोहोचलेला असतो. आता संपूर्ण सुभेदारांची प्रॉपर्टी ही त्याची खिशात येणारच असते, पण इतक्यात तिकडे प्रतिमा आत्याने लग्न मोडलेलं असतं. आता इकडे हे सगळं प्रियाला माहीत असल्यामुळे प्रिया खूप जास्त घाबरलेली असते. तिला वाटत असतं की आता हा नागराज माझं काय करेल, ह्या नागोबाला मला काहीतरी गंडवावं लागेल, नाहीतर हा माझा जीव घेतल्याशिवाय काही राहणार नाही. ह्याने मला अगोदरच सांगितलं होतं, जर मी काही चूक केली तर हा मला जीवानिशी मारेल, पण आता मात्र मला सावध राहायला हवं. ह्याच्यापासून काहीतरी गंडवागंडवी मला करावीच लागेल. काय करू, काय करता येईल, माझा जीव मला कसा वाचवता येईल, वगैरे वगैरे या सर्व विचारातच प्रिया रमलेली असते. पण त्याचबरोबर तिला प्रतिमा आत्याचा खूप जास्त राग आलेला असतो. ती मनात म्हणत असते की त्या सायलीला तर मी बघून घेतली असती, पण ह्या माझ्या खोट्या आईला, त्या सायलीच्या खऱ्या आईला तिचा उगाच पुळका आला म्हणून हे सगळं घडलं, तिच्यामुळे घडलं हे सगळं. जर तिने मध्येच नाक स्वतःचं गुपसलं नसतं तर एवढं सगळं वाईट घडलंच नसतं. ह्या प्रतिमाला कोणी सांगितलं होतं मध्ये मध्ये लुटबुट करायला, असं वगैरे तिचं मत असतं. आता ती हे सगळं बोलत असेपर्यंतच कोणीतरी येऊन तिचा दरवाजा ठोठावतं. आता प्रिया घाबरते. तिला वाटतच असतं की दारात नागराजच असणार. प्रिया जाऊन दरवाजा उघडते. समोर नागराजला बघून प्रिया खूप जास्त घाबरते आणि काका तुम्ही इथे काय करताय असं विचारते. त्याबरोबर नागराज तिला आतमध्ये ढकलतो, दरवाजा आतून बंद करतो आणि ये माझ्यासमोर ही सगळी नाटकं नाही करायची. ही सगळी नाटकं तुझ्या त्या खोट्या बापासमोर, दादासमोर करायची. मला हे सगळं नाही सांगायचं. आता प्रिया ही नागराजला म्हणत असते काका. त्याबरोबर नागराज म्हणतो काका नाही म्हणायचं मला. त्याबरोबर ती म्हणत असते तुम्ही एवढे कशाला चिडताय, हे बघा या सगळ्यात माझी काही चूक नाही, हे सगळं त्या प्रतिमाने. त्याबरोबर लगेच नागराज म्हणतो सगळ्याचा दोष तिला देऊ नकोस. तू आणि तुझ्या त्या साक्षीने तुम्ही काय बंदोबस्त केला होता, ती सायली आतमध्ये आलीच कशी, जर ती आतमध्ये आलीच नसती तर हे सगळं कसं काय घडलं असतं, तुझ्यामुळेच झालं ना हे सगळं. तू त्या गार्ड्सना मोठ्या तोऱ्यात सांगत होतीस ना की या मुलीला आत सोडायचं नाही, या मुलीला आत सोडायचं नाही. शेवटी तिने जे करायचं तेच केलं, ती आत आलीच ना. त्याबरोबर इकडे लगेचच पुढे प्रिया म्हणायला लागते पण या सगळ्यात माझा काय दोष. त्याबरोबर नागराज म्हणतो नाही नाही तुझा दोष काहीच नाही, सगळा दोष आहे ना तो आमचा आहे, आम्ही या कामासाठी तुला निवडली. पण एक गोष्ट आता लक्षात ठेव तू प्रिया, मी हळदीच्या दिवशी तुला काय वॉर्न केलं होतं. गोष्टी विसरत तू असशील पण मी कधीच काहीच विसरत नाही. माझ्या लक्षात व्यवस्थित सगळ्या गोष्टी राहतात. त्या दिवशी जसा तुझ्या खोट्या आईबापाचा खराखुरा ॲक्सिडेंट आम्ही घडवून आणला होता ना, तसाच तुझा सुद्धा खराखुरा ॲक्सिडेंट घडवायला आम्हाला वेळ नाही लागणार. जसं त्यावेळेस कोणाला काही कळलं नव्हतं तसं यावेळेस सुद्धा कोणाला काही कळणार नाही. आता मात्र प्रिया प्रचंड घाबरलेली असते. तिला कळत नसतं की या नागोबाला आता मी समजावू तर समजावू कसं आणि सांगू तर सांगू काय. प्रिया ही नागराज काकाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याला काही ना काहीतरी खोटं कारण सांगून गंडवण्याचा प्रयत्न करत असते, पण नागराज काका काही गंडत नसतो. मग लगेच प्रिया ही रविराज किल्लेदारांच्या बाजूने बोलायला लागते आणि त्यांचा फायदा घेऊन ती स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते हो का, मला मारणार तुम्ही, ठीक आहे मारा ना मला. मग त्या किल्लेदारला काय सांगायचं ना याची सुद्धा जरा जुळवणी करून ठेवा, याची सुद्धा तयारी करा, कारण जर तुम्ही मला मारलीत ना तर मात्र त्याला सगळं खरं कळेल आणि मग मात्र तुम्हाला कोणी सुद्धा वाचवू शकणार नाही. त्याबरोबर नागराज प्रियाचा गळा आवरतो आणि तिला म्हणत असतो धमकी कोणाला देतेस तू. त्याबरोबर दुसरीकडे इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं एकत्र छान बसलेले असतात. अर्जुन हा सायलीला समजावत असतो की हे बघा आता कसं आपण दोघं एकत्र आलो त्यामुळे हळूहळू का होईना सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी नका करू. आता हे सगळं काही प्रतिमा बघते आणि प्रतिमाला हे सगळं बघून खूपच जास्त राग येत असतो. तिला हे सगळं बघून इरिटेट होत असतं. तर घरातले बाकीचे लोकसुद्धा हे सगळं बघतात आणि त्यांना सुद्धा राग येत असतो. इकडे अस्मिता म्हणत असते किती निर्लज्ज आहे हा अर्जुन, ह्याला एवढं सगळं बोललो आपण तरीसुद्धा हा अजून तेच करतोय, बायकोला कसलं भरवतोय हा, घरातले उपाशी बसलेत, कोणी काही खाल्लंय नाही खाल्लंय याला त्याचं काही पडलेलंच नाहीये, फक्त याला याची बायको दिसते, बायको व्यतिरिक्त याला काही सुचत नाही आणि दिसत सुद्धा नाही. त्याबरोबर आता इकडे कल्पनाला सुद्धा या गोष्टींचा राग येत असतो. ज्या सुनेशिवाय कल्पनाचं पानही हलत नव्हतं. सतत कल्पना सायली असं सायली तसं, अगदी जेवणसुद्धा सायलीला विचारून बनवायची, सायलीच्या आवडीचं करायची. आता मात्र
ती कल्पना सायलीला नजरेवर धरायला सुद्धा तयार नसते. उलट सतत उठता बसता ती फक्त सायलीचा अपमान करत असते. ज्या ठिकाणी सायली येईल त्या ठिकाणी कल्पना थांबत नसते. सतत तिचा अपमान, सतत तिच्याशी वाईट वागणं, वाईट बोलणं हे सगळं सुरू असताना सुद्धा सायली मात्र सगळ्यांचा चांगलाच विचार करते. ती कोणाशी सुद्धा वाईट वागत नाही आणि उलट ती या सर्व गोष्टी अर्जुनला सुद्धा सांगत नाही. कारण तिला तिच्या घरामध्ये फूट पडताना बघायची नाही, तर तिला तिचं कुटुंब पुन्हा एकदा छान पद्धतीने एकत्र आणि हसता खेळताना पूर्वीसारखं पाहायचं आहे. त्यामुळे ती सगळ्यांनी केलेला अपमान, सगळ्यांनी दिलेला त्रास अगदी शांतपणे सहन करून या सगळ्याचं लवकरात लवकर निवारण होईल, हे सगळं व्यवस्थित होईल अशा आशेनेच पुढे जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे इकडे अश्विन सतत सायली वहिनी करायचा, तन्वी चुकीची आहे असं त्याला वाटायचं. त्याच अश्विनला आता सतत आपली सायली वहिनी चुकीची आहे, इवन तो तिला वहिनीसुद्धा म्हणत नाही, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे इकडे अस्मिताला तर फक्त सायलीला बोलण्यासाठी संधीच हवी असते आणि आता ती आयती संधी तिला मिळालेली असते. कारण आता सायलीच्या बाजूने बोलणाऱ्या 2 व्यक्ती म्हणजेच कल्पना आणि पूर्णाजी या दोघींनीही आता तिची बाजू घ्यायची बंद केलेली असते. त्यामुळे आता अस्मिताला मात्र रान मोकळंच झालेलं असतं. ती उठता बसता येता जाता अगदी सायलीला घालून पाडून बोलत असते. तुला घरचे नाही, तुला खानदान नाही, तुला कोणी जन्म दिला काही माहीत नाही, कशाचाही तुझ्या पत्त्या नाही, आमच्या भावाला फसवलं, त्याच्यावरती जादू टोना केला, त्याच्यावरती मंत्र फुकला वगैरे वगैरे ती सायलीला नेहमीच येता जाता बोलत असते. पण तरीसुद्धा सायली कधीही तिच्याबद्दल वाईट विचार करत नसते, वाईट बोलत नसते. तिचं म्हणणं फक्त एवढंच असतं, तुम्हाला मला जे बोलायचं आहे, माझा जितका अपमान करायचा आहे करा, पण प्लीज माझ्या घरच्यांबद्दल, माझ्या माहेरबद्दल काही बोलू नका. त्या माणसांनी मला जन्म जरी दिला नसेल किंवा त्यांनी मला हे साथ जरी दिली नसेल तरीसुद्धा ते माझं माहेर आहे. त्यांनी मला लहानाचं मोठं केलं आहे, तिथेच मी राहिले, तिथेच मी वाढले. आता इकडे मात्र अस्मिताला या गोष्टींचा राग येतो आणि ती म्हणत असते, आमच्या तन्वीला तू दुखवलंस, तुझ्यामुळे आमच्या तन्वीवरती ही वेळ ओढवली आहे, तू केलंस हे सगळं. त्याबरोबर इकडे पूर्णाजीसुद्धा म्हणत असते, एवढ्या खालच्या थराला जाऊन तू वागशील सायली, असं कधीच वाटलं नव्हतं. अगं लग्नाचं एवढ्या मोठ्या पवित्र बंधनाचं कॉन्ट्रॅक्ट केलंस तू, आता मात्र सायली ही गप्प असते. तर पुढे पूर्णाजी म्हणत असते, पण म्हणा तुझ्यासारख्या मुलींना या गोष्टीचं, या लग्न या शब्दाचं पावित्र्य काहीच करणार आहे. त्याबरोबर सायली ही पूर्णाजींपुढे हात जोडते आणि विनंती करत म्हणत असते, पूर्णाजी प्लीज असं नका बोलू, ह्या गोष्टीचं पावित्र्य मला कळत आहे, पण त्यावेळेस आमच्या दोघांच्या हातात काहीसुद्धा पर्याय नव्हता. अर्जुन सरांना प्रियाशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून त्यांना माझ्याशी लग्न करावं लागलं आणि मला मधुभाऊंना जेलमधून सोडवायचं होतं, म्हणून मला त्यांच्याशी लग्न करावं लागलं होतं. पण आता तुम्ही या गोष्टी विसरा ना प्लीज. तर दुसरीकडे नागराज हा प्रियाचा काटा कसा काढायचा या गोष्टीचाच विचार करत असतो. आता प्रियाला आपण जिवंत सोडायचं नाही हे नागराजने ठरवलेलं असतं, तर प्रियासुद्धा नागराजच्या तावडीतून कसं सुटायचं, कसं आपलं आयुष्य सिक्युअर करायचं याचाच विचार करत असते. तर दुसरीकडे सायली ही सगळ्यांना विनंती करत सांगत असते, प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी आता विसरून जा. आमच्याकडे त्यावेळेस खरंच काहीच पर्याय नव्हता. जर अर्जुन सरांनी माझ्याशी लग्न केलं नसतं तर त्यांना प्रियाबरोबर लग्न करावं लागलं असतं. त्यांना ते करायचं नव्हतं आणि मला मधुभाऊंना सोडवायचं होतं. माझ्याकडे पैसे नव्हते मधुभाऊंना सोडवायला आणि अर्जुन सरांकडे दुसरी कोणती मुलगी हे नाटक करायला. त्यामुळे आम्ही दोघं एकत्र आलो आणि आम्ही हे सगळं नाटक करायला घेतलं. पण आता आमच्या नाटकाचं रूपांतर कसं बघता बघता प्रेमात झालं हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. पण प्लीज आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. तुम्ही आम्हाला वेगळं करून आयुष्यभराची शिक्षा देत होतात. आता आमच्याकडून जी चूक झाली आहे त्याची शिक्षा आम्ही भोगली एकमेकापासून लांब राहून. प्लीज आता तरी आम्हाला माफ करा ना, असं ती हात जोडून विनंती करून म्हणत असते. पण सायलीचं मत मात्र कोणीच ऐकून घेत नसतं. उलट निर्लज्ज आहे एक नंबर ही मुलगी. कशी तोंड वर करून आत्ताही आपल्याशी बोलते, हिला खरंच काही वाटतच नाही, काही पडलेलीच नाही. त्याबरोबर आता पुढे सायली म्हणत असते, का असं बोलताय तुम्ही? प्लीज आई तुम्ही तरी मला समजून घ्या. तुम्ही तर मला मुलगी मानली होतीत ना, मग तुम्ही सुद्धा हे असं कसं बोलू शकता? त्याबरोबर कल्पनाही तिला म्हणत असते, त्याच गोष्टींचा तर गैरफायदा घेतला आहेस तू सायली. सायली म्हणत असते, आई मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, मी या घरात अर्जुन सरांची बायको म्हणून आले,
कॉन्ट्रॅक्ट केलं होतं मी त्यांच्याबरोबर लग्नाचं, पण तुमच्या सगळ्यांबरोबर मी जे नातं जोडलं ते मनापासून होतं. तुमच्या सगळ्यांवरती मी मनापासून प्रेम केलं, तुमची सगळ्यांची मनापासून काळजी घेतली. ते सगळं नाटक नव्हतं आई. मी लग्न जरी खोटारडेपणाने केलं असलं तरी नाती मात्र मी अगदी मनापासून आणि खऱ्या पद्धतीने निभावण्याचा प्रयत्न केला आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा ना मला, पण कोणीच तिला ऐकत नाही, तिचं समजून घेत नाही आणि तिकडनं रागारागात निघून जातात. आता बिचारी विमल ही मात्र तिथेच उभी असते आणि ती सायलीला धीर देत म्हणत असते, सायलीताई काळजी नका करू हो, सगळं हळूहळू सुरळीत होईल, पूर्वीसारखं व्यवस्थित होईल. सध्या तुम्ही थोडं शांत राहा. अर्जुन दादा आणि तुम्ही दोघंजण एकत्र आहात ना, बघा मला खात्री आहे जर तुम्ही एकत्र आहात तर तुम्हा दोघांना सुद्धा कोणतीही गोष्ट अवघड नाही. येत आहे का तुमच्या लक्षात? त्यावर सायली म्हणत असते, हो विमलताई, तुम्ही जे बोलताय ना ते अगदी योग्य आहे. जर अर्जुन सर आणि मी सोबत आहोत तर मग कसलीच अडचण नाही. आम्ही दोघं मिळून लवकरात लवकर सर्व घरातल्यांची मनं जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि बघा लवकरच आपलं घर पुन्हा एकदा पूर्वीसारखं हसरं खेळतं होतं की नाही ते. तर दुसरीकडे इकडे नागराजने प्लॅन बनवलेला असतो प्रियाला मारण्यासाठी आणि आता त्याने तोच प्लॅन साक्षीला आणि मैपत शिकरेला सुद्धा सांगितलेला असतो आणि त्यांनासुद्धा त्याचा हा प्लॅन आवडलेला असतो. कारण आता प्रियाकडून आपल्याला काहीच फायदा नाही, उलट आपले पैसे तिच्यावरती वायाच जात आहेत. तिला फक्त आपण आयतं पोसतोय, खायला घालतोय. हे सगळं काही आता नागराजने त्या दोघांनाही समजावून सांगितलेलं असतं. त्यानंतर आता महिपतनेच प्रियाला मारण्यासाठी माणूससुद्धा नेमलेला असतो. तर आता प्रश्न हा असतो की पण प्रियाला घराबाहेर तर पाठवणार कसं? कारण जर प्रिया घरातून बाहेरच नाही पडली तर तिचा ॲक्सिडेंट होणार तरी कसा? आता मात्र नागराज विचार करायला लागतो की काय करावं लागेल आणि मग त्याला एक भन्नाट कल्पना सुचते आणि ती म्हणजे अशी की आपण प्रिया सध्या डिस्टर्ब आहे या गोष्टीचा फायदा घ्यायचा. दादाला असं वाटतंय की तन्वीचं लग्न झालं नाही त्यामुळे ती खूप नाराज आहे, म्हणून मग आपण दादाकडे जायचं आणि त्याला समजवायचं की प्रियाला थोडे दिवस तिच्या मित्रांमैत्रिणींबरोबर बाहेर फिरून येऊ दे, तिला कुठेतरी आउटिंग करायला पाठव. मग जर ती थोडी फिरून आली तर तिला फ्रेश वाटेल आणि फ्रेश झाली की मग तिला बरं वाटेल, तिचा मूड चांगला होईल. थोडं फिरून आली तर तिचं माइंड फ्रेश होईल आणि मग पुन्हा सर्व पूर्वीसारखं व्हायला लागेल. आता हे सगळं पटवून देण्यासाठी नागराज हा रविराज काकांच्या रूमकडे यायला निघालेला असतो. तर आता प्रियाने हे सगळं काही बघितलेलं असतं की नागराज हा रविराजच्या खोलीकडे जात आहे. प्रिया विचार करते की आता हा नागराज नक्कीच मला घरातून बाहेर काढण्यासाठी काही ना काहीतरी करत असणार. मला काही करून या नागराजचं आणि किल्लेदारचं बोलणं चोरून तरी ऐकावंच लागेल. आणि मग लगेचच प्रिया ही रविराज काकांच्या खोलीच्या बाहेर जाऊन उभी राहते. तर दुसरीकडे ती विचारही करत असते की मी काय करू, मला जर इथे कोणी बघितलं तर काय होईल. हे सगळं विचार करत असतानाच ती नागराजचं आणि रविराजचं बोलणं ऐकत असते. नागराज हा रविराज काकांना सांगत असतो, दादा मला माफ कर, कदाचित आता मी जे बोलणार आहे ते तुला पटणार नाही, पण काय आहे ना आपल्या तन्वीवरती हा खूप वाईट प्रसंग ओढवला आहे. आता दुसऱ्यांदा तिचं अर्जुनबरोबर लग्न मोडलं आहे, त्यामुळे ती खूप दुखावली गेली आहे, तिच्या भावना हर्ट झाल्या आहेत. तर मला असं वाटतं तिला काही दिवस आरामाची गरज आहे. आपण ना तिला कुठेतरी आउटिंग करायला लांब पाठवून देऊयात फिरायला. मग बघ जर या सगळ्या वातावरणापासून ती थोडे दिवस लांब राहिली तर लवकरात लवकर ती यातून बाहेरसुद्धा येईल, तिला सावरायला मदत होईल. आता हे ऐकल्यानंतर रविराज काकांना सुद्धा हे मत पटलेलं असतं नागराजचं आणि मग रविराज काका हे प्रियाला बाहेर पाठवण्यासाठी तयार होतात. मग ते प्रियाला खोलीत बोलवतात आणि सांगत असतात, तन्वी बाळा मला काय वाटतं तू ना थोडे दिवस कुठेतरी छान फिरून ये, मोकळं वातावरण, मोकळं वाटेल तुला, तुझ्या मैत्रिणीं तुझ्या मित्रांना सुद्धा घेऊन जा तू फिरायला हवं तर. त्याबरोबर प्रिया म्हणते, नाही नको बाबा कशाला, अहो मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहीन, तितकं लवकर मला बरं वाटेल, तितकंच मला फ्रेश वाटेल. आता खरं तर प्रिया ही मनात म्हणत असते, या नागोबाने सांगितलं असणार ना ह्या किल्लेदारला मला इथून कुठेतरी पाठवायला, पण याला काय वाटतं मी इतक्या सहजासहजी हे घर सोडून जाईन का? नागोबा मी असं काही होऊ देणार नाही. प्रियाला इकडे रविराज काका समजावत असतात, अगं बाळा तू जितकी ह्या सगळ्या वातावरणात राहशील तितकी तू जास्त घुटवळशील, तुला जास्त त्रास होईल या सगळ्या जुन्या आठवणींमुळे. प्रिया म्हणते, नाही बाबा उलट मला काही त्रास वगैरे होणार नाही, तुम्हा सगळ्यांच्या सोबत राहून मला शांत वाटेल, बरं वाटेल. आणि खरं म्हणायचं गेलं तर मला तुमच्यासोबत सेफ वाटतं बाबा, मला तुमच्याजवळ राहू द्या, तुमच्यापासून लांब मला बाबा पाठवू नका. असं सगळं प्रिया नाटक करायला लागते. पुढे ती सांगत असते की उलट मी जर कुठे एकटी बाहेर गेले तर त्या एकांतामुळे मला असा त्रास होईल. त्याबरोबर नागराज
अगं तन्वी बाळा, तू तुझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन जा, त्यांच्यासोबत जा. आम्ही तुला तू एकटी जा असं म्हणतोयच कुठे. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणायला लागते, नाही काका तुमचं बरोबर आहे, पण कितीही झालं तरी मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा मला तितकं बरं नाही वाटणार जितकं बरं मला तुम्हा सगळ्यांबरोबर वाटेल. आता प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकून बिचारा प्रतिमा आत्याला प्रियाची दया येते आणि ती म्हणायला लागते की जर तिचं म्हणणं आहे तिला इथे राहून बरं वाटेल तर आपण तिला कशाला उगाच आपल्यापासून लांब करायचं, तिला राहू देत इथे, आपल्यासोबत राहून तिला खरंच बरं वाटेल, लवकरात लवकर सावरेल ती या सगळ्यातून आपल्यामुळे. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्यांचा संसार हा सुखाने सुरू करत आहेत आणि एकमेकाच्या जोडीने एकमेकाला साथ देऊन ते प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून बाहेर येत आहेत. अर्जुन हा सायलीला म्हणत आहे की मिसेस सायली, आपण दोघं एकत्र असू ना तर ऊन वारा पाऊस काही येऊ दे, कोणतंही मोठं संकट येऊ दे, आपण त्याच्यावर मात करूनच त्याच्यातून बाहेर पडू. आणि मी तुम्हाला वचन देतो आजच्या नंतर पुन्हा कधीच मी तुमची साथ नाही सोडणार. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण तुम्हाला काय वाटतं, नागराज काका प्रियाला मारण्यामध्ये यशस्वी होईल का? आणि सायली अर्जुनच्या नवीन झालेल्या संसारात आता प्रिया विष कालवण्यासाठी नक्की काय काय प्रयत्न करणार आणि घरचे सायली अर्जुनला कधी स्वीकारणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोलाचा असतो, कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त उत्साहाने काम करण्यासाठी इच्छा होते आणि आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन छान आणि मस्त व्हिडिओ घेऊन येत असतो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.